आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता थेट सर्वसामान्य भारतीयांवर होऊ लागलेला आहे। पेट्रोल पंपावर गॅस एजन्सीच्या बाहेर लागलेल्या रांगा हे त्याचंच उदाहरण। पण आता पेट्रोलच्या कटकटीतून सुटका करून घेण्यासाठी राज्यातील नागरिकांनी ई बाईकला पसंती दिली। गेल्या महिनाभरात ई बाईकच्या विक्रीत प्रचंड वाढ झाली आहे। पाहूया। पेट्रोलसाठी रांगा, गॅससाठी रांगा, मग प्रवास करायचा कसा? आखातातील युद्धामुळे इंधन टंचाई निर्माण झाली आणि राज्यात अनेक ठिकाणी अशा रांगा लागल्या। मात्र आता पेट्रोल आणि गॅसच्या याच कटकटीपासून सुटका करून घेण्यासाठी अनेक जण ई बाईक्सकडे वळलेत। गेल्या काही दिवसात ई बाईक्सच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे। युद्ध सुरू झालं तेव्हापासून पेट्रोलची टंचाई त्याच्या लोकांनी खूप असा प्रतिसाद आता म्हणून ते आता भरपूर अशा गाड्या रोज आमच्या दुकानातून 10-15 याप्रमाणे रोज गाड्या विक्री होत आहेत। आणि डिझेल पेट्रोल मिळत नसल्यामुळे लोकांना एक ऑप्शन म्हणून ही गाडी आपल्या घरी नेऊन ठेवत आहेत आणि ते चालवत पण आहेत। आणि आपली ही गाडी जी आहे एका चार्ज मध्ये 70 किलोमीटर असं ॲव्हरेज देते आहे आणि ते 1 युनिट लागतंय फक्त 6 रुपयामध्ये 70 किलोमीटर। काही लोकांची पैशाची बचत सुद्धा होत आहे, त्यामुळं लोकांनी याकडे खूप असा म्हणजे आकर्षण वाढून लोक गाडी खरेदी करत आहेत। गॅस सिलेंडर अभावी राज्यातल्या अनेक भागात इंडक्शनचा वापर वाढला। गावातली जनता पुन्हा चुलीकडे वळली। तर वाहतुकीच्या साधनांच्या बाबतीत जेव्हा पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण झाला तेव्हा ग्राहकांनी ई बाईक्सना पसंती दिली। काही दिवसांपूर्वी महिन्याला अगदी अल्प प्रमाणात विकल्या जाणाऱ्या ई बाईकची विक्री आता जोर धरते। युद्धाचा परिणाम सर्वसामान्य लोकांवर झालेला आहे आणि साधारणतः इंधनाचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेला आहे। आणि जेव्हा आपण पेट्रोल भरायला जेव्हा आपण जातो इंधनासाठी तेव्हा रांगा तिथे दिसतात, पुन्हा ताण सहन होत नाही। त्याच्यामुळे मी आता ईव्ही मी खरेदी केली। त्याच्यामुळे मला सहजरित्या फेरफटका मारण्यासाठी मला गावाला जाणं सोपं होते, कोणत्याही रांगेत नाही, कोणत्याही उन्हात नाही आणि मला सोपं झालेलं आहे। एकूणच युद्धाच्या संकटामुळे ई बाईक्सना चांगले दिवस आले। इंधनाचा तुटवडा इलेक्ट्रिक वाहन विक्रीसाठी मोठा टर्निंग पॉइंट ठरलाय। भंडाऱ्याहून प्रशांत देसाईचं ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।